मित्रांनो, समोरचा व्हिडिओ जे आहे तर तो आहे अपूर्णांक संख्यांचा गुणाकार. आता अपूर्णांक संख्येच्या गुणाकारामध्ये बेरीज आणि वजाबाकी सारखं छेद समान करायची आवश्यकता नाहीये. छेद समान फक्त बेरीज आणि वजाबाकी मध्येच करावं लागते. गुणाकार भागाकार मध्ये छेद समान करायची आवश्यकता नाहीये. आता बघा, याच्यातली जसं समजून घ्या की अपूर्णांक संख्येच्या गुणाकारामध्ये तुम्हाला गणित दिलेले आहे. आता याच्यात काय कंडिशन होणार, आपण फक्त वेळ वाचवण्यासाठी समजा एवढे एकाच वेळेसोबत घेतलेले आहे. एक 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 गणित वाढवणं त्याच्यातनी वेळ जास्त जातो, म्हणून ती एकाच वेळेच्या याच्यातनी सर्वच्या सर्व गणित घेतलेले आहे. आता याच्यात काय कंडिशन होणार लक्ष द्या. 25/17 गुणिला 34/5 गुणिला 125/150. इथं जसा भाग जाते तसा भाग द्यायचा. तर फक्त एवढी एक गोष्ट लक्षात घ्या, इथं काय असा भाग जात असेल द्यायचा, असा भाग जात असेल द्यायचा, असा भाग जात असेल द्यायचा, असा भाग जात असेल तरी द्यायचा. इथून इथपर्यंत भाग जात असेल तर द्यायचा, पण असा भाग कधीच द्यायचा नाही. नाहीतर मग इथं 5 1 5 आणि 5 3 15, 25 1 25 आणि 25 3 125 तसा भाग द्यायचा नाही. मग इथं काय कंडिशन करायची, जसा भाग तुटेल तसा द्यायचा, फक्त खालच्या खालच्या संख्येला आणि वरच्या वरच्या संख्येला भाग द्यायचा नाही. ते सरळ सरळ गुणाकार होणार. आणि याच्यात काय कंडिशन होणार, सरळ सरळ बघा, जिथं जसा भाग जाते तसा देऊन टाका. 17 1 17, 17 2 34, 25 1 25, 25 सका 150, 2 1 2, 2 3 6, 5 1 5, 5 2 10, उरले 2, 5 5 25. म्हणजे वर राहिले तुमचे 25 आणि छेदात आले 3, म्हणजे उत्तर येणार तुमचं 25/3. बरोबर. आता समोरच्या याच्यात जर बघितलं तर समोरच्या याच्यातही तेच कंडिशन, जिथं जसा भाग जाते तसा देऊन टाका. पहिले सोप्या सोप्या संख्या काढायच्या, बाकीचा नंतर विचार करायचा. लक्ष द्या. 12 1 12, 12 2 24, 25 1 25, 25 3 75, 5 1 5, 5 6 30, 2 1 2, 2 3 6. म्हणजे आता बघा, छेदात काय राहिलं 1 आणि वर 3 3 9, 9 1 9, म्हणजे उत्तर येणार 9/1. 9/1 म्हणजे उत्तर 9. बरोबर. त्यानंतर इकडचं गणित बघा, जिथं जसा भाग जाते तसा देऊन टाका. 3 1 3, 3 3 9, 5 1 5, 5 3 15, 3 1 3, 3 1 3, 7 1 7, 7 7 49. वर आले 1 गुणिला 1 गुणिला 1 म्हणजे 1, छेदातली 7 1 7, 7 1 7, म्हणजे उत्तर आलं 1/7. बरोबर. याची उलटापलट करायची नाही. अपूर्णांक छेदातनी जर 1 जर आलं तरच ती संख्या फक्त तेवढीच बनणार, पण अपूर्णांक अंशातनी जर 1 आलं आणि छेदात जर कोणती संख्या जर आली तर उत्तर तेवढंच राहणार 1/7. आता हीच कंडिशन इकडे बघा. 29 1 29, 29 2 58, 7 1 7, 7 सकम 42, 3 1 3, 3 5 15. आता जसा जिथं भाग जाते तसा भाग देऊन टाका. वर 1 गुणिला 1 गुणिला 1 म्हणजे 1, 6 5 30, 30 2 60, म्हणजे उत्तर येणार तुमचं 1/60. आता समोरच्या याच्यात बघा, इथं भाग तोडायला कोणती संख्या नाहीये, म्हणजे सरळ सरळ 1 गुणिला 1 गुणिला 1 गुणिला 1 म्हणजे उत्तर समोर येणार 1. आणि खालच्या याच्याने सरळ सरळ गुणाकार करायचा. आणि गुणाकार कधी अशा छोट्या संख्येतून मोठ्या संख्ये न करता मोठ्या संख्येकडून छोट्या संख्येकडे आणायचा. 3 चूक 12, 12 2 24, 24 1 24, म्हणजे उत्तर येणार 1/24. समोरच्या याच्यात बघा, जिथं जसा भाग जाते तसा देऊन टाका. 00 00 कट. 13 1 13, 13 2 26, 13 3 39, 19 1 19, 19 2 38, 2 1 2, 2 1 2. आता काय राहिलं तुमच्याकडे, हे 3 आणि हे 3, 3 3 9 आणि छेदात 1, म्हणजे उत्तर काय येणार तुमचं 9. यामधले राहिलेले समोरचे गणित बघा. आता समोरचे गणित जर म्हणले तर लक्ष द्या, थोडेसे लॉंग आहे. याच्यात फक्त काय बघायचं की कुठेही कोणत्याही संख्येमध्ये 0 आहे का. आता इथे बघा, समोरच्या ह्याच्यात मी जर म्हटलं तर कुठेही 0 नाहीये, आणि खालच्या ह्याच्यात जर म्हटलं तर एका ठिकाणी 0 येते. आता इथं करायचं काय, लक्ष द्या, जिथं जसा भाग जाईल तसा तसा भाग तोडायचा. बघा, 2 2 कटले, 3 3 कटले, 4 4 कटले, 5 5 कटले, 6 6 कटले, 7 7 कटले, 8 8 कटले, 9 9 कटले. आता लास्ट मध्ये तुमच्याकडे वर काय राहिलं 1 आणि छेदात 1, म्हणजे याचा उत्तर येणार 1. 1/1 म्हणजे उत्तर 1.
हेच कंडिशन इकडे जर म्हटली तर एवढी गोष्ट लक्षात घ्या, कोणत्याही संख्येच्या गुणाकारात जर 0 आला तर पूर्णच्या पूर्ण उत्तर 0 बनते, पूर्णच्या पूर्ण उत्तर 0 बनते. आता तेव्हा काय आपण करणार लक्ष द्या. आता इथे 0 आहे, या 0ला इकडे जरी कोणत्याही सोबत गुणाकार केला तरी हे पूर्ण 0 बनून जाणार आणि इकडे जरी गुणाकार केला तर 0 बनून जाणार. म्हणजे या सर्वांचं उत्तरच काय येणार 0. फक्त तुम्हाला बघावं लागेल की 0 संख्या कुठं आहे. बरोबर. आता याच्यात काही चिन्हाचं दिलेलं आहे बघा. गुणाकारात कधीही 2 चिन्ह जर येत असेल तर ते संख्या प्लस मध्ये राहणार, 1 चिन्ह जर येत असेल तर संख्या मायनस मध्ये. म्हणजे असं समजून घ्या की संख्या चिन्हामध्ये चिन्ह जर समस्थानावर जर येत असेल तर उत्तर प्लस मध्ये राहते आणि विषम स्थानावर जर येत असेल तर मायनस मध्ये राहते. इथं जसा जिथं भाग जाते तसा देऊन टाका. आता इथं जर म्हटलं तर इथं 2 एक एक काढला, दोन्ही याच्यातला 1 राहिला म्हणजे याचं उत्तरच मायनस मध्ये निघणार. आता इथं कंडिशन काय झाली, जसा जिथं भाग जाते तिथं भाग देऊन टाका. 12 एक 12, 12 चूक 48, सरळ सरळ 19 एक 19, 19 त्रिक 57. वर किती राहिले 4, छेदात किती 3, पण उत्तर कोणतं मायनस, -4/3. आता हेच गोष्ट जर इथं जर पकडली तर बघा, वरच्या ह्याच्यात 5 आहे, खालच्या ह्याच्यात 2 आहे. म्हणजे 5 मधून 2 जर गेले तर उरला 1, म्हणजे हे उत्तर विषम मध्ये जाणार. जसा भाग जाते तसा देऊन टाका. पहिले 17 एक 17, 17 5 85, 13 एक 13, 13 7 91, 23 एक 23, 23 त्रिक 69. आता कुठे भाग जाण्याची संख्या राहिली का नाही. सरळ सरळ 3 5 15, छेदात 7, पण उत्तर कोणतं -15/7. चला आता समोरच्या याच्यात बघा, अपूर्णांक संख्येचा भागाकार. अपूर्णांक संख्येचा भागाकार सॉल्व करायचा कसा ते एकदा इकडे बघा. आता इथं काय कंडिशन होणार सरळ लक्ष द्या. आता इथं कधीही भागाकाराचं जर चिन्ह जर आलं, अपूर्णांकाचे भागाकाराचं चिन्ह जर आलं तर कधीही या साईडची संख्या जशीच्या तशी मांडायची. म्हणजे 13/25. बरोबर. आता याच्या समोर जर भागाकाराचं चिन्ह आलं तर इथं गुणाकाराचं चिन्ह टाकायचं, समोरच्या संख्येची उलटापलट करायची. म्हणजे इथं येणार 50/26. आता जसा जिथं भाग जाते, जसा गुणाकार सारखा जसा भाग जाते तसा भाग तोडायचा. आता याच्यात बघा, 25 एक 25, 25 दोन्ही 50, 13 एक 13, 13 दोन्ही 26, 2 एक 2, 2 एक 2, म्हणजे 1/1, म्हणजे उत्तर किती आलं 1. बरोबर. आता समोरच्या याच्यात बघा, इकडच्या याच्यात जर म्हटलं तर जशी अतिशय संख्या टाकली 12/16 गुणेला, इथं भागाकार चिन्ह आहे, गुणाकाराच टाका, या संख्येची उलटापलट करा, म्हणजे 24/32. बरोबर. जिथं जसा भाग जाते तसा भाग तोडायचा. आता बघा, इथे 8 भाग जाते, इथे 8 भाग जाते. 8 दोन्ही 16, 8 त्रिक 24, इथे 4 न जाते, इथे 4 न जाते, 4 त्रिक 12, इथं 4 8 32. जिथं जसा भाग जाते तसा देऊन टाका. आता भाग जाणारी संख्या नाही राहिली, म्हणजे 3 त्रिक 9, छेदातनी 8 दोन्ही किती येणार 16, म्हणजे उत्तर येणार 9/16. आता समोरच्या याच्यात बघा, इथे तेच कंडिशन करणार, पण आता जेवढेही चिन्ह असतील तेवढेही चिन्हाच्या समोरची संख्या तुम्हाला उलटापलट करावी लागते. इथं होणार लक्ष द्या, 13/25 गुणेला, ही संख्या जशी तशी मांडून समोरची संख्या 50/26 गुणेला, याच्या समोरची संख्या 75/13 गुणेला, याच्या समोरची संख्या 52/175. जिथं जसा भाग जाते तसा भाग देऊन टाका. इथं बघा, 25 एक 25, 25 दोन्ही 50, 13 एक 13, 13 दोन्ही 26, 2 एक 2, 2 एक 2, 13 एक 13, 13 चूक 52. बरोबर. आता समोरच्या याच्यात जर म्हटलं तर बघा, 25 त्रिक 75, 25 सक 150, 25 7 175. आता कुठं भाग जाणारी संख्या आहे का नाही आहे. म्हणजे सरळ सरळ 3 चूक, समोर येणार 3 चूक 12, छेदात येणार 7, म्हणजे उत्तर येणार तुमचं 12/7. आता समोरच्या याच्यात बघा, समोरचं गणित दिलेलं आहे 13/75 गुणेला, या संख्येची उलटापलट केली 175/52. जिथं जसा भाग जाते तसा भाग देऊन टाका. 13 एक 13, 13 चूक 52. आता इथं 25 त्रिक 75, 25 7 175, मग सरळ सरळ वर आले 7 आणि 3 चूक 12, म्हणजे उत्तर येणार 7/12.
बघा समोरचे गणित बघा. आता यामध्ये 26/50 जशी आहे तशी टाका. समोर भागाकारात चिन्ह आलं तर गुणाकारात टाकून इथं 75/13 गुणेला 52/175. जसा जिथं भाग जाते तसा भाग तोडा. बघा 13 × 13, 13 दोन्ही 26, इथं 25 3 75, 25 दोन्ही 50, बे एक बे, बे एक बे. आता इकडे बघा, इकडे जसा भाग जाते तसा भाग देऊन टाका. ठीक आहे, इथं भाग जाणारी संख्या नाहीये, सरळ सरळ गुणाकार करा. 3 दोन्ही 6, 3 15, म्हणजे वर येणार 156, छेदात येणार 175. तुमचं उत्तर येणार 156/175. वर समोरच्या याच्यात जर बघितलं तर बघा 26/56 गुणेला, याची उलटापलट केली 2/2 गुणेला, याची उलटापलट केली 8/4 गुणेला 2/2 गुणेला 2/1. जसा जिथं भाग जाते तिथं भाग देऊन टाका. तिथं लक्ष द्या. बेक बे बेक बेकट, बेक बे बेक बेकट, 4 1 4, 4 दोन्ही 8. जिथं जसा भाग जाते तिथं भाग देऊन टाका. बेक बे बेक बे बे दोन्ही 4, उरला 1, बे 8 16. पुन्हा इथं भाग जाते खाली देऊन टाका. बेक बे बेक बे बेचूक 8. दोन्ही संख्येला अजून भाग जाते देऊन टाका. बे 7 14, बे 1 बे बेत्रिक 6, म्हणजे वर आले 13 आणि छेदात आले 7, म्हणजे उत्तर येणार 13/7. आता कायच्या याच्यात बघा, इथं येणार 3/27 गुणेला, याची उलटापलट केली 9/4 गुणेला, याची उलटापलट 8/2 गुणेला, याची उलटापलट 2/1. जिथं जसा भाग जाते तसा भाग द्या. 9 1 9, 9 3 27, 3 1 3, 3 1 3, 4 1 4, 4 दोन्ही 8, बे 1 बे बे 1 बे. लास्ट मध्ये राहिलं का तुमच्याकडे 2, छेदात 1, म्हणजे उत्तर येणार तुमचं 2. आता समोरच्या याच्यात जर बघितलं तर बघा 3/5 गुणेला, या संख्येची उलटापलट केली 25/9 गुणेला, याची उलटापलट केली 56/36. जिथं जसा भाग जाते तसा भाग देऊन टाका. 3 1 3, 3 3 9, 5 1 5, 5 5 25. आता बघा या दोन्हीकडे 4 ना भाग जाते देऊन टाका. 4 9 36, 4 1 4, उरला याच्यात 1, 4 चूक 16. आता भाग जाणारी कुठेही संख्या नाही आहे, म्हणजे 14 पंच 70, छेदात 9 त्रिक 27, म्हणजे उत्तर येणार 70/27. आता इथं तुमचं अपूर्णांक संख्येची बेरीज, अपूर्णांक संख्येची वजाबाकी, अपूर्णांक संख्येचा गुणाकार, अपूर्णांक संख्येचा भागाकार, हे चारीच्या चारी भाग क्लिअर झालेले आहे. आता समोरच्या व्हिडिओमध्ये जे येईल तर समोरच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला पूर्णांकयुक्त अपूर्णांक संख्येची बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार हे चारीच्या चारी भाग येतील. जर तुम्हाला हे व्हिडिओ जर आवडले असेल तर तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करा, त्याला लाईक करा, त्याला सबस्क्राईब करा, आणि जर काही वाटलं काही अडचण जर आली तर कमेंट करा. धन्यवाद.